मांजरेवाडी तालुका खेड येथे 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने 2 वेळा लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केली। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पीडित कुटुंबांची सांत्वनपर भेट घेऊन हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा होईल यासाठी आयोग पाठपुरावा करेल असे आश्वासन दिले। आरोपी गावामधीलच होता, त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी गावातील महिलांनी निवेदन देऊन अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यासमोर भूमिका मांडली। पीडित कुटुंबीय या घटनेतून अजून सावरले नसून आरोपीचे नातेवाईक गावात दहशत निर्माण करीत आहेत। पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा आम्हाला कायदा हातात घ्यावा लागेल असे चाकणकर यांच्या समोरच महिलांनी ठणकावून सांगितले। चाकणकर यांनी पोलिसांना लगेचच सूचना देऊन धडक कारवाई करावी असे सांगितले। दरम्यान या भेटीनंतर रुपाली चाकणकरांनी सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे। त्यात त्यांनी म्हटलं आहे की मांजरेवाडी तालुका खेड येथे घडलेल्या अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटनेमुळे मन सुन्न झाले आहे। गावातील अल्पवयीन 12वीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर नराधम नवनाथ मांजरे याने शेतात नेऊन 2 वेळा लैंगिक अत्याचार करून तिचा निर्घृण खून केला। या माणूस कृत्याचा तीव्र निषेध करत आज मी स्वतः गावाला भेट देऊन पीडितेच्या कुटुंबियांशी आणि गावकऱ्यांशी संवाद साधला असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे। आमचं एकच म्हणणं आहे, आम्हाला ती रस्त्याने आज दिसली रात्री, ती आता दिसता का म्हणजे आम्ही कमरेला पदर कुचून आम्ही आमचा निर्णय घेऊ, आम्ही आमचा निर्णय घेऊ शकतो, काही करू शकतो। परत माणसाला आम्हाला सांगितलं नाही, एवढंच आमचं का तर ती इतकी बोलतात पण ती बोलणं पण करतात। का म्हणून बोलणं करायचं, काय बोलायचं राईट आहे आमचा। की ते आई वडील आले तर आम्हाला काहीच हरकत नाही। मग असे सांगितलेलं असतं, मी मुद्दा मला सांगितलेलं आहे की आम्हाला त्यामुळे भीती वाटायला लागली। तो मुलगा असेल तो त्याचं हे गाव नाहीये, त्यामुळे त्यांनी इतर राहणं उचितच नाही। अटक केली होती आम्ही पोलिसांनी पण फार लवकर तात्काळ सगळी कारवाई केली होती। सेक्शन स्ट्रॉंग आहेत सगळे। चार्जशीट एवढ्या लवकर फार महाराष्ट्रामध्ये कमी घटना अशा आहेत की तिथं चार्जशीट एवढ्या लवकर सबमिट होती। सांगलीतल्या जतमध्ये सुद्धा अशीच घटना घडली, त्याच्यामध्ये आम्ही 12 दिवसात पोलिसांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून चार्जशीट प्रक्रिया देखील पूर्ण केलेली आहे। आज या कुटुंबियांची भेट घेत असताना मी इतकंच सांगू शकते की गुन्हा नोंद होत असताना पोलिसांनीही अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास याच्यामध्ये केल्यानं अगदी अजून 5-6 दिवसामध्ये चार्जशीट दाखल होती। महाराष्ट्रामध्ये ज्या काही घटना घडतात त्यामध्ये या घटनात सुद्धा की कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल केली जाईल। चार्जशीट दाखल केल्यानंतर फास्ट ट्रॅक